Good morning, all. In this lecture, we will start our next motivational theory, theory X, theory Y. Okay, so आपण theory X, theory Y काय आहे ते बघणार आहोत. So theory X, theory Y introduced by MC Gregor. Theory X, theory Y कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे? डॉगलर MC ग्रेगर यांनी ही theory इंट्रोड्यूस केलेली आहे. So डॉगलर MC ग्रेगर and अमेरिकन सोशल सायकोलॉजिस्ट. ओके, हे कोण होते? तर एक अमेरिकन सोशल सायकोलॉजिस्ट होते. Proposed his famous theory X and theory Y in his 1960 book The Human Side of Enterprise. त्यांनी कोणत्या बुक मध्ये ही theory इंट्रोड्यूस केलेली आहे? Human Side of Enterprise. In which year? 1960. 1960 मध्ये ही theory इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, सो या दोन सेंटेन्स वरून ऑब्जेक्टिव्ह किती तयार होतील बघा. फर्स्ट, थेरी एक्स थेरी वाय इंट्रोड्यूस्ड बाय. कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे? डॉगलर MC ग्रेगर याने इंट्रोड्यूस केलेली आहे. सो थेरी एक्स थेरी वाय इंट्रोड्यूस इन कोणत्या इयर मध्ये इंट्रोड्यूस झालेले आहे? 1960 मध्ये. ओके, देन थेरी एक्स थेरी वाय इंट्रोड्यूस इन हिज बुक्स. कोणते बुक्स आहे ते? ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज. इट डिस्क्राइब टू डिफरंट ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्कफोर्स मोटिवेशन. सो यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर दोन टाइप्सच्या नेचरचे एम्प्लॉईज आहेत जे थेरी एक्स आणि थेरी वाय मध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. He divided management style into the constructing theories, authorization, theory X and participative theory Y. So MC Gregor felt that companies follow either one of these approach. So आधी आपण theory X चे people कसे होते हे बघू. Theory X, this theory believe that employees are naturally unmotivated. Theory X मधले people कसे होते? तर ते naturally unmotivated होते. कसे होते? Naturally unmotivated and dislike working and their encourages an authoritarian style of management. सो ज्यांना फारसं काम करायला आवडत नाहीये ते कधीही इनकरेज नसायचे, त्यांना मोटिवेशन फारसं त्यांच्यावरती इम्पॅक्ट नाही व्हायचे, अशा पद्धतीचे एम्प्लॉईज हे थेरी एक्स मधले होते. ओके, सो काय बघितलं आपण? दिस थेरी बिलीव्ह दॅट एम्प्लॉईज आर नॅचरली अनमोटिवेटेड. फर्स्ट थिंग लक्षात ठेवा ते कसे आहेत? नॅचरली अनमोटिवेटेड आहे. अँड डिसलाइक वर्किंग, त्यांना फारसं काम करायला आवडत नाहीये, म्हणजे ते थोडेसे आळशी टाईप आहेत. अँड दिस इनकरेज ॲज अटोरिएटियन स्टाईल ऑफ मॅनेजमेंट. अटोरिएटियन म्हणजे त्यांना ऑलवेज हुकुमशाही करायला फारशी आवडते असं म्हणू आपण. According to this theory, management must firmly intervene to get this thing done. This style of management assume. So त्याचे काही assumption दिलेले आहेत की theory X चे people हे कसे असतात? तर बघा, dislike the work, जसं की आपण बघितलं, ते वर्क त्यांना वर्क करायला बिलकुल आवडत नाहीये, ते वर्क कसे करतात? तर डिसलाइक करतात. देन अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी अँड नीड टू कॉन्स्टंट डायरेक्शन. त्यांना फारशी जबाबदारी घ्यायला आवडत नाहीये, दे अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. हॅव टू बी कंट्रोल फोर्स अँड थ्रेटन्स टू डिलिव्हर वर्क. त्यांच्यावरती ऑलवेज फोर्स करून त्यांना काम करायला सांगितलं जात असेल आणि त्यांच्यावरती कंट्रोलिंग ठेवलं तरच ते काम करत होते. सो अशा पद्धतीचे थेरी एक्स हे पर्सन आपल्याला बघायला मिळतात. नीड टू बी सुपरवाइज ऍट एव्हरी स्टेप, म्हणजे आपण असं त्यांना एखादं काम अशा पर्सनला एखादं काम सांगून आपण दुसरं काम करू शकत नाही. म्हणजेच काय सांगायचं आहे? नीड टू बी सुपरवाइज्ड ऍट एव्हरी स्टेप, म्हणजे प्रत्येक स्टेप वरती त्यांच्यावरती सुपरविजन करणं, त्यांच्यावरती कंट्रोलिंग करणं, मॉनिटरिंग करणं हे महत्वाचं आहे. ओके, देन हॅव नो incentive to work or ambition and therefore need to be enticed by the reward and to achieve goals.
म्हणजे जसं की म्हटलं आपण हे पर्सन कसे आहेत, थोडेसे आळशी आहेत, त्यांना काही अम्बिशन नाहीये, त्यांना कोणतेही इन्सेंटिव्हची गरज नाहीये, जस्ट डेली रुटीन ते काय करतायत तर फॉलो करतायत. नीड टू बी प्रमोटेड, rewarded or punished constantly to make sure that they complete their task. आणि मग अशा पर्सन कडून जेव्हा आपल्याला टास्क कंप्लीट करून घ्यायचंय ना, मग तेव्हा काय करावं लागेल, तर ह्या पर्सनना पनिशमेंट केल्यानंतर काय होऊ शकतात, तर ते काम करू शकतात. पण त्यांना फार मोटिवेशन करायचं म्हणजे काय, तर त्यांना थोडंसं आमिष दाखवावं लागेल की तुम्हाला प्रमोट केलं जाईल, तुम्हाला रिवॉर्ड दिलं जाईल, किंवा नाहीच काम केलं तर मात्र तुम्हाला पनिशमेंट. अशा पद्धतीने मग अशा पर्सन कडून काम हे करून घेतलं जात असे. अकॉर्डिंग टू MC Gregor, organization with a theory X approach tend to have several tiers of manager and supervisor to oversee and direct workers. सो अशा पद्धतीचे वर्कर आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये हे बघायला मिळतात. सो मॅनेजर ऑलवेज टायर्ड, authority is the rarely delegate and control remain centralized. So manager are more authoritative and actively intervene to get things done. आणि मग मात्र ह्या लोकांवरती थोडीशी हुकुमशाही करून त्यांच्यावरती फोर्स करून त्यांच्याकडून कामही करून घेतली जातात. So work in organization that the manager like this can be repetitive and people are often motivated with the Pareto and strict approach. So त्यांना कोणता अप्रोच यूज करावा लागत असेल, तो तो अप्रोच लक्षात ठेवा, Pareto and स्ट्रिक्ट अप्रोच. स्ट्रिक्ट जर आपण त्यांच्याशी राहिलो तरच मात्र त्यांच्याकडून काम हे होऊ शकतं, अदरवाईज नाही. Performance appraisal and remuneration are usually based on tangible results such as the sale figure or product output. Although theory X management is not practiced much the recent time, it may be required and unavoidable in case of big organization. बिग ऑर्गनायझेशन मध्ये ही थेरी काय केली जाते तर अवॉइड केली जाते. सो थेरी एक्स तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. थेरी एक्स मधले पीपल हे कसे आहेत, थोडेसे बोरिंग आहेत, त्यांना चेंज फारसा आवडत नाहीये, ते थोडेसे आळशी आहेत, ते सो डिसलाईक वर्क आहे, ते इनकरेज फार ऍक्टिव्ह असे नसतात. सो अशा पर्सन कडून काम करून घेण्यासाठी त्यांना मग पनिशमेंट द्यावी लागते, किंवा त्यांना मग खूपच हे करायचं असेल तर त्यांना मग सांगितलं जातं की तुम्हाला रिवॉर्ड दिले जातील. ओके, सो अशा पद्धतीचे एम्प्लॉईज हे येतात थेरी एक्स मध्ये. सो थेरी वाय मध्ये काय आहे बघा. थेरी वाय ही बरोबर थेरी एक्स च्या अपोजिट असेल. थेरी वाय मॅनेजर हॅव अन ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह ओपिनियन ऑफ देअर पीपल and they use the decentralized participative management style. ओके, त्याच्या अपोजिट आहेत म्हणजे थेरी वाय मधले पीपल आर ऑलवेज मोटिवेटेड or always excited for completing tasks. ओके, म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी मोटिवेट करायची गरज आहे का हो, नाहीये. ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचे आहेत. they can complete our task enthusiastically. Okay, this encourage a more collaborative trust based relationship between manager and their team member. आणि मग त्यांच्यामध्ये छान ऍटमॉस्फिअर सुद्धा क्रिएट होतं, त्यांच्यामध्ये खूप छान रिलेशन सुद्धा क्रिएट होतं, कोलॅबरेटिव्ह असतात ते. सो पीपल हॅव ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी अँड मॅनेजर एनकरेज देम टू डेव्हलप देअर स्किल अँड सजेस्ट इम्प्रुव्हमेंट. आणि बऱ्याच वेळी मग त्या एम्प्लॉईज कडून काम करून छान पद्धतीने काम करून सुद्धा घेतलं जातं, किंवा ते एम्प्लॉईज सुद्धा त्यांना काही सजेशन दिले जातात, काही स्किल सुद्धा त्यांना प्रोव्हाइड केले जातात फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क. सो दिस स्टाईल ऑफ मॅनेजमेंट अज्युम दॅट वर्कर्स आर, म्हणजे काही अझम्पशन दिलेले आहेत. अझम्पशन काय आहेत बघा, दिस स्टाईल ऑफ अझम्पशन. सो अझम्पशन हे ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असते. हॅपी टू वर्क ऑन देअर ओन इनिशिएटिव्ह. they take always initiative for completing task. त्यांना तुम्हाला मोटिवेट करायची गरज नाहीये, ते ऑलरेडी काय आहेत, मोटिवेटेड आहेत. पण आपण काय करू शकतो, मोटिवेट करून आणखी त्यांचा इनिशिएटिव्हनेस इन्क्रीज करू शकतो. they are always happy for completing tasks. more involved in decision making. ते स्वतः डिसिजन मेकिंग मध्ये काय होतात तर इन्व्हॉल्व होतात. सेल्फ मोटिवेटेड टू कम्प्लीट देअर टास्क. ते सेल्फ मोटिवेटेड होत आहे
ओके, म्हणजे इथे प्रत्येक वेळी मॅनेजरने मोटिवेट करायची गरज आहे का टास्क कंप्लीट करण्यासाठी? नाही. सो दे आर सेल्फ मोटिवेटेड. एन्जॉय टेकिंग ओनरशिप ऑफ देअर वर्क, म्हणजे ते एखादं काम हे स्वतःच असल्याच्या याने काय करतायत तर ते एन्जॉय करतायत त्यांचा टास्क कंप्लीट करतात. Then she can accept responsibility and need to little direction. So त्यांना just here we provide a little direction for completing tasks because they accept responsibility. ते त्यांची responsibility duty ज्या काही आहेत ते accept करतात. View work as fulfilling and challenging. So ते त्यांच्या वर्क कडे कसे बघतायत? चॅलेंजिंग. View work as fulfilled and challenging. And solving problem creatively. त्यांची ती प्रॉब्लेम क्रिएटिव्हली सॉल्व करतात. Theory X has become more popular among organizations. So Theory X, Theory Y ही कशी आहे तर ऑर्गनायझेशन मध्ये पॉप्युलर आहे. Theory Y represent a modern and dynamic nature of human being. It is based on the assumption which are nearly to reality. So रियालिटीला कुठेतरी टच करणारी थेरी कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. रियालिटीला टच करणारी थेरी म्हणजे थेरी वाय आहे. However, it is difficult to use in the large scale organization. So it is difficult to use in the large scale. कंपॅरिझन दिलेला आहे. थेरी एक्स मधल्या पीपलचा ऍटिट्यूड कसा आहे बघा बरं. Attitude, first point. So most of the people dislike work. Theory X मध्ये dislike करतायत. Theory Y मध्ये काय करतायत ते like करतायत work. Direction. Theory X च्या people ना डायरेक्शन देण्याची गरज आहे, राईट. सो पीपल नीड टू बी डायरेक्टेड ऍज दे लॅक ऑफ इनिशिएटिव्ह. त्यांच्याकडे इनिशिएटिव्हनेस तेवढा नसतो, म्हणून Theory X च्या पीपलना इनिशिएटिव्ह साठी डायरेक्शन द्यावं लागतं. Theory Y च्या पीपलना इनिशिएट they are always initiated for completing tasks. So people like to take the initiative for completing tasks. Motivation, they lack motivation. Theory X मध्ये मोटिवेशन हे कमी असतं. Theory Y मध्ये always they are motivated, right? Ambition, people are not ambitious. Theory X मधले people हे ambitious आहेत का? नाहीये. But Theory Y मधले people are very ambitious. त्यांना एक ambition आहे. कमिटमेंट, Theory X मध्ये people कमिटमेंट देतील का? नाही. सो ते कसे आहेत? थोडेसे आळशी आहेत. त्यांना काम करायला फारसं आवडत नाहीये. त्यांना चेंज accepted नसतो. That is why people are not committed toward their job and people are very committed toward the job. Theory Y. Correctively, people are not creative. Creative. Theory X मधले people हे क्रिएटिव्ह नाहीये. Theory Y मधले people हे कसे आहेत? क्रिएटिव्ह आहे. Reward, since the lack motivation, punishment may have to be given along with reward. They lack motivation, punishment may have to be given along with the reward. सो रिवॉर्ड त्यांना मिळेल, पण कधी त्यांना आधी सांगितलं जाईल की तुम्ही जर नाही काम केलं तर तुम्हाला पनिशमेंट ही दिली जाईल. ओके, थेरी एक्स मधल्या पीपलना. बट थेरी वाय मध्ये काय सांगायचं आहे? दे एक्सपेक्ट रेकग्नायझेशन अँड अप्रिसिएशन ऑफ देअर वर्क. ते रिवॉर्ड देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला काय करा तर अप्रिशिएट करा फॉर कम्प्लिटिंग वर्क. देन मॅनेजमेंट स्टाईल अँड कंट्रोल. In Theory X type organization, management is authorization and centralized control is maintained. इथे तुम्ही हुकुमशाही करूनच काय करू शकता? वर्क हे कंप्लीट करून घेऊ शकता. In Theory Y type of organization, the management style is participative. हे लक्षात ठेवा. इकडे पार्टिसिपेटिव्ह स्टाईल असणार आहे आणि इकडे जी स्टाईल असणार आहे ती अटोरिएशन असणार आहे. हे अटोरिएशन स्टाईल ऑफ मॅनेजमेंट आणि हे असणार आहे पार्टिसिपेटिव्ह, ज्यामध्ये आपण एम्प्लॉईज ना पार्टिसिपेट करून घेतो डिसिजन मेकिंग. कन्क्लुजन. Theory X is unsuitable in modern time as support and authoriation in view may not work in the modern time.
Okay, by making such an assumption about labor organization might even success in the short run, but in the long run there is the no resentment in the disconnected among its work. On the other hand, theory Y represents the democratic style of management. It believes the improving productivity by putting emphasis on utilization inner motivation. त्यांना स्वतःच एक मोटिवेशन असतं, मग नक्कीच प्रोडक्टिव्हिटी मध्ये इन्क्रीमेंट ही इन्क्रीज बघायला मिळते. Focus on joint effort between the management and employees to achieve objective. Even MC Gregor feel that theory Y would be more relevant and applicable in modern time. So modern time मध्ये कोणती theory applicable होऊ शकते? लक्षात ठेवा, theory Y is applicable only modern time. Okay, so theory X, theory Y, hope so तुम्हाला clear झाली. So next theory, Pink theory. पिंक थेरी काय आहे बघा, मोटिवेशन. त्यामध्ये 3 फॅक्टर आहेत, ऑटोनॉमी आहे, मास्टरी आहे आणि पर्पज. या 3 फॅक्टर वरती ही थेरी डिपेंड आहे. सो बघूया काय आहे थेरी पिंक. Employees retention has become a recent HR challenge. So this is very challenging job for HR manager. एखाद्या एम्प्लॉईजला रिटेन करून ठेवणं ऑर्गनायझेशन मध्ये हे कसं आहे तर चॅलेंजिंग आहे. So this challenge is related with the employees motivation. मग यासाठी आपण काय करतो तर एम्प्लॉईज ना मोटिवेट करतो. So nowadays in the open latent economy, employees are highly skilled and knowledgeable. आणि आता जर तुम्ही बघितलं तर एम्प्लॉईज हे कसे आहेत, स्किल एम्प्लॉईज आहे, ज्यांच्याकडे व्यवस्थित प्रॉपर नॉलेज आहे, राईट. सो हाय स्किल अँड नॉलेजेबल पर्सन. So they do not just look for the job and career. They want experience by adding value and engaging in tasks that motivate them interestingly. On the recent motivational theories that cause increase the intrinsic motivation for the Denial Pink theory. डेनाइल पिंक थेरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, सॉरी पिंक थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे डेनाइल पिंक. डेनाइल पिंक इज अ मॉडर्न रायटर. हे कोण होते, डेनाइल पिंक एक मॉडर्न रायटर होते on business and management with a strong focus on the changing nature of work and workforce. In his book Drive, त्यांच्या बुकचं नाव काय आहे ड्राइव, the surprising trust about what motivation us. So बुकचं नाव लक्षात ठेवा, ड्राइव the surprising trust about what motivate us, which was published 2009. So recently introduce झालेली theory आहे पिंक theory. So डेनाइल यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे 2009 मध्ये in his books Drive, the surprising trust about what motivation us. He argued that the Pareto and strict approach, while effective in 20th century, is not relevant for the today's workforce. So strict राहणं, फोर्स करणं हे फक्त 20th century मध्ये ऍप्लिकेबल होऊ शकत होतं, पण रिसेंट ट्रेड मध्ये हे ऍप्लिकेबल होत नाही असं डेनायल म्हणताय. बाय कंबायनिंग सायंटिफिक नॉलेज फॉर द लास्ट 30 years. So तुम्ही काय करा तर कंबायनिंग सायंटिफिक नॉलेज यूज करा फॉर मोटिवेशन एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यासाठी, एम्प्लॉईजला रिटेन करण्यासाठी. सो इट इज नॉट रिलेव्हंट टू द टुडेज वर्कफोर्स. By combining scientific knowledge from the last 30 years with an appreciation of what today's business actually want, Pink has devised a straightforward and modern approach which can be tailored as suit an organization need. In his motivation theory, so Denial काय म्हणतात बघा, in his motivation theory, Denial Pink stated that organization should use new approach to motivation which is based on self determination. तुम्ही काय करा, सेल्फ डिटर्मिनेशनला इम्पॉर्टन्स द्या, काही मॉडर्न अप्रोच यूज करा, अशा पद्धतीने डेनाल तुम्हाला सांगतो.
According to it, people have an innate drive to the autonomous self-determination and connected with one another. So तुम्ही एकमेकांशी कनेक्ट राहणं फार महत्वाचं आहे. Autonomous self-determine असणं महत्वाचं आहे. So organization should focus on this drive when managing their employees. They must create settings which support these need to direct their own life, earn and create new things and contribute their organization and their world. So Pink has termed this factor autonomy, mastery and purpose. म्हणून पिंक थेरी कशावरती डिपेंड्स आहे? ऑटोनॉमी, मास्टरी आणि पर्पज वरती डिपेंड्स आहे. सो काय ऑटोनॉमी मध्ये काय सांगायचंय बघा पिंक यांना. Autonomy is the desire to direct our own life. It is a sense of self-direction. It is a sense of self-direction. Autonomy वरून थोडक्यात लक्षात आलं असेल की ज्याला आपण स्वतः डायरेक्शन देऊ शकतो. According to Pink, autonomy motivates employees to think creativity without needing to conform to strict वर्कफोर्स रूल. म्हणजे तुम्ही त्या एम्प्लॉईज वरती स्ट्रिक्टनेस नका ठेवू किंवा त्याच्यावरती फोर्स नका करू, त्याला स्वतःला काही सेल्फ डायरेक्शन घेऊ द्या. ओके, मग काय होऊ शकतं, त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत हे आपल्याला बघायला मिळू शकतात. सो त्यांना फोर्स नका करू, त्यांना सेल्फ डायरेक्शनला इम्पॉर्टंट द्या. दॅट मीन्स autonomy. Hence, organization must increase staff autonomy. In other words, employees must be given control over that they do. When they do it, how to do it, and with whom to do it. या सगळ्या गोष्टी त्यांना डिसाइड करायला द्या की त्यांना कशा पद्धतीने काम करायचं आहे, कोणासोबत काम करायचं आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी ते एम्प्लॉईज वरती डिपेंडेबल असू दे. Motivation by autonomy is often used by software companies, many of which give the engineering time to work on their own development project. These give them the freedom to try out the test new ideas which can deliver benefit to the organization. आणि मग जेव्हा आपण त्या एम्प्लॉईजना फ्रीडम देतो तेव्हा मग त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. And this is beneficial for the organization. So such as improve the process or motivational solution. Even Google has successfully think this strategy. हे लक्षात ठेवा हा. पिंक थेरी कोणी अप्लाय केलेली आहे? गुगल कंपनीने पिंक थेरी काय केलेली आहे तर अप्लाय ही केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये ती सक्सेसफुल झालेली आहे असं आपण. So it has benefited from the numerous product idea as the result of allowing developers who pursue individual project during the time. So autonomy मध्ये थोडक्यात काय लक्षात आलं? सेल्फ डायरेक्शन. ऑटोनॉमी म्हणजे काय? सेल्फ डायरेक्शन. मास्टरी म्हणजे काय बघा, 3 फॅक्टरना इम्पॉर्टंट दिलेला आहे त्यांनी. सो फर्स्ट मास्टरी. Pink describe mastery as they desire to continuously improve at something that matters. Pink describe mastery as the desire to continuously improve at something that matters. People are responsible for their own personal mastery. Organization and leader also contribute towards it. They should support personal mastery and allow employees to become better at something that matter to them and the organization. So mastery ensures perfection in the work. जेव्हा आपली मास्टरी असते तेव्हा आपण कोणत्या तरी एका पर्टिक्युलर टॉपिक मध्ये काय असतो तर मास्टर असतो. इन्क्रीजिंग त्यामुळे काय होणार आहे? इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, लेसर मिस्टेक अँड बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. त्याचा नक्कीच इम्पॅक्ट कुठे होणार आहे? प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस वरती होऊ शकतो. The third point is purpose.
So Pink describes purpose as the desire to work towards something large and more important ourselves. So Pink argues that people intrinsically want to do things that matter. They are motivated to do work and contribute to something important. For example, entrepreneurs are often intrinsically motivation to make a difference. तो काय करा तुम्ही काही make a difference rather than simplify aiming to profit maximization. According to him, purpose is to take action in order to fulfill employees' nature desire to contribute the causes generation that day. Managers should communicate and make sure employees know and understand the organization purpose, mission, and goal. Employees who understand the purpose and vision their organization and how their individual role contribute to the purpose. आणि जर तुमचा पर्पज क्लिअर असेल तर काय होणार आहे नक्कीच त्याचा ऍडव्हान्टेजेस तुम्हाला तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव होताना बघायला मिळेल. सो एम्प्लॉईज who understand their purpose, हे हा जो पार्ट आहे हा लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे पर्पज. ओके, सो काय सांगितले बघा, एम्प्लॉईज who understand their purpose and vision their organization and how their individual role contribute the purpose are mostly likely to be satisfied in their work. आपला पर्पज आपले गोल जर क्लिअर असतील, we can put or we can take 100% effort for completing our task. So according to so thus autonomy, mastery and purpose will increase the intrinsic motivation of employees and thereby increasing employee satisfaction. आणि नक्कीच यामुळे एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन हे इन्क्रीज होऊ शकते. मी शॉर्ट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मोटिवेशन हाऊ डू वी डू इट. ऑटोनॉमी इन शॉर्ट सांगितलेलं आहे, डिलिगेशन, नो मायक्रो मॅनेजमेंट, मॅन्डेट, मॅनेजमेंट माय ओन टाइम. सो त्या सेल्फ डायरेक्शनला तुम्ही काय करा, इथे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा सेल्फ डायरेक्शन. Then mastery, the right competence, right experience, right task, right support, time enough. Okay, management. And purpose मध्ये सांगितलेलं आहे, for me, for the task, for the department and for the company. Okay, सो नक्कीच आपण मोटिवेशन कडे जाऊ शकतो, चॅलेंजिंग, डेव्हलपिंग, एक्झिस्टिंग अँड फन. ओके, या तिन्ही फॅक्टरला जर तुम्ही इम्पॉर्टन्स दिलं तर नक्कीच तुम्ही छान फन मोटिवेशन हे करू शकता. होपसो तुम्हाला आजच्या दोन्ही थेरी क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.